पौलाचे थेसलोनिकास पहिलं पत्र आपण अभ्यासत आहोत. 3 पर्यंत आलेलो आहोत. अध्याय 3 आणि त्यातील काही जी वचनं आहेत ते आपण आतापर्यंत अभ्यासलेले आहेत. विशेष करून मला असं वाटतं वचन 9 पर्यंत आपण पाहिलेलं आहे, जिथं अ, आपण विशेष करून पाहिलं मागच्या आठवड्यामध्ये की पौल जो आहे देवाची उपकार स्तुती करतो, देवाला धन्यवाद देतो. अम, जी थेसलोनिका येथील मंडळी होती, त्यांची जी प्रभूमधील जी स्थिती आहे ती पाहून, कारण तिमोथी सर्व बातमी घेऊन पौलाकडे गेला होता आणि त्याने थेसलोनिका येथील मंडळीबद्दलचा चांगला वृत्तांत पौलाला सांगितलेला आहे. मग पौल जो आहे तो आता तिथेच थांबतो का? पौल फक्त त्या ठिकाणी राहून तो आनंद करतो का? की नाही, मी आता तिमोथ्याकडून ती बातमी ऐकली आणि आता मी अगदी नाही का निवांत होतो आणि मी आता पुन्हा कशाचाही विचार करणार नाही, अशा प्रकारे नव्हतं. तर पुढे पौल आता त्याची त्याची जी इच्छा आहे, त्याचं जे हृदय आहे, तो प्रकट करत आहे थेसलोनिका येथील मंडळीबद्दल. आणि ते हृदय आपल्याला त्याच्या प्रार्थनेमधून पाहायला भेटतं. नक्कीच तो आभार मानतो देवाचे, त्याचे उपकार स्तुती करतो आणि फक्त हे शब्दानेच नाही, तर ते प्रार्थनेद्वारे सुद्धा तो व्यक्त करत आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला वचन 10 पासून वचन 13 पर्यंत पाहायला भेटल. आपण ती वचन वाचूया. पहिले थेसलोनिकास पत्र पौलाचे अध्याय 3 आणि वचन 10 ते 13. आम्ही रात्रंदिवस पुष्कळ प्रार्थना करतो की आम्ही तुम्हाला तोंडोतोंड पाहावे आणि तुमच्या विश्वासातील न्यूनता पूर्ण करावी. देव आपला पिता हा स्वतः व आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आमचे तुमच्याकडे येणे निर्विघ्न करो. आणि जशी आमची प्रीती तुमच्यावर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढून विपुल करो. यासाठी की आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल, त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता याच्या समोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावीत. देवबाप करो वाचलं हे वचन आपल्यासाठी आशीर्वादाचं करो. हा जो संदर्भ आहे इथं खरं तर पौल जी प्रार्थना थिसलोनिका या मंडळीबद्दल करत आहे, ती इथं त्याच्या त्याच्या लेखणीने तो लिहित आहे. त्याने ती लिहिलेली आहे. त्याच्या प्रार्थनेची मुद्दे आणि त्याची जी इच्छा आहे ते आपल्याला यामध्ये पाहायला भेटते. आणि ज्यावेळेस आपण पौलाच्या प्रार्थनेबद्दल विचार करतो, तर काही महत्वाची जी सत्य आहेत, पौल जो आहे तो या त्याच्या प्रार्थनेमधून आपल्याला पाहायला भेटतील काही महत्वाची सत्य. विशेष करून ज्यावेळेस आपण पावलाच्या प्रार्थनेबद्दल विचार करतो, तर मग प्रार्थनेबद्दलचा वेळ नाही का, तो किती वेळा प्रार्थना करत आहे त्याबद्दल या संदर्भात सांगितलं. त्यानंतर तो कुणाकडे प्रार्थना करत आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला या संदर्भामध्ये शिकायला भेटल. त्याच्या प्रार्थनेचा मुद्दा काय आहे किंवा त्याची विनंती काय आहे, तो कोणत्या विषयासाठी प्रार्थना करत आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला या वचनांमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि विशेष करून त्याच्या त्या प्रार्थनेचा उद्देश काय आहे नाही का. तर कमीत कमी ही चार जी मुद्दे आहेत, चार जी सत्य आहेत, ते आपण या संदर्भामध्ये पाहूया. सगळ्यात अगोदर त्याची प्रार्थना करण्याची वेळ, त्यानंतर प्रार्थनेचं केंद्र काय आहे, त्यानंतर प्रार्थना विनंती तो काय करत आहे आणि प्रार्थनेचा उद्देश काय आहे. तर सगळ्यात अगोदर प्रार्थनेची वेळ त्याकडे आपण लक्ष देऊया. त्याच्याबद्दल आपल्याला अध्याय 3 आणि वचन 10 आपल्याला सांगतं, जिथं तो सुरुवात अशा प्रकारे करत आहे. आम्ही रात्रंदिवस पुष्कळ प्रार्थना करतो. आम्ही रात्रंदिवस पुष्कळ प्रार्थना करतो की आम्ही तुम्हाला तोंडोतोंड पाहावे आणि तुमच्या विश्वासातील न्यूनता पूर्ण करावी. आता जर या प्रार्थनेकडे आपण लक्ष दिलं पौलाच्या, तरी प्रार्थना जी आहे हिला मध्यस्थीची आपण प्रार्थना म्हणतो. ह्या प्रार्थनेचं जे स्वरूप आहे, जर आपण बारकाईने वाचलं, तर मध्यस्थीची प्रार्थना याला म्हटलेलं आहे. आणि ही मध्यस्थीची प्रार्थना आपल्याला जुन्या करारातील जे याजकगण होते त्याची आठवण करून देईल. कारण चार्ल्स स्पर्जन या संदर्भाबद्दल बोलत असताना
ते अशा प्रकारे म्हणतात की तुम्ही देवाचे सेवक असाल तर तुम्ही प्रभू समोर याजक म्हणून उभे राहाल म्हणे. आणि तो याजक जो आहे तो ज्या वेळेस निवास मंडपामध्ये जायचा तर त्याला एका विशिष्ट प्रकारचा पोशाख घालून देवासमोर जावं लागायचं. आणि त्या पोशाखामध्ये एक दोन महत्वाच्या गोष्टी होत्या. त्यामध्ये एफोद आणि उरपट आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्या उरपटावर महत्वाची गोष्ट होती जी देवाने सांगितलेली, ती म्हणजे काय, 12 वंशाचे नाव. आणि ज्यावेळेस याजक जो आहे तो अ, त्या निवास मंडपामध्ये जायचा, त्या निवास मंडपामध्ये जायचा, त्यावेळेस त्या उरपटावर त्या 12 वंशांची नावं होती. आणि जणू काय त्या 12 वंशासाठी नाही का, मध्यस्थी करण्यासाठी किंवा त्या 12 वंशांच्या बदली तो प्रभूच्या मध्ये उभं राहण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी तो तिथे आपल्याला पाहायला भेटतो नाही का. आणि तशाच प्रकारचे प्रार्थना इथं पॉल थेसलोनिका येथील मंडळीबद्दल करत आहे. तो थेसलोनिका येथील मंडळीच्या बदली त्या मंडळीच्या आणि देवाच्या मध्ये उभा आहे जणू काय. आणि तो प्रार्थना करत आहे. आता ज्यावेळेस आपण पौलाच्या प्रार्थनेबद्दल पाहतो तर थेसलोनिका येथील मंडळीसाठी त्याने केलेल्या ज्या प्रार्थना आहेत त्यामध्ये त्याची उत्कट इच्छा प्रगट झालेली आहे नाही का. आणि विशेष करून थेसलोनिका येथील मंडळीने विश्वासात आणि त्यांची अधिक पक्वतेकडे वाढ व्हावी, दिवसेंदिवस नाही का वाटचाल व्हावी, म्हणून तो प्रार्थना करतो. आणि ज्यावेळेस आपण वचन 10 वाचतो तर इथं त्याच्या त्याच्या प्रार्थनेचं जी वेळ आहे ते आपण पाहतो. तो म्हणतो की आम्ही रात्रंदिवस पुष्कळ प्रार्थना करतो म्हणे. तर पुष्कळ प्रार्थना करतो असं म्हटलेलं आहे. आता का बरं पौलाला त्या मंडळीसाठी प्रार्थना करण्याची गरज आहे? त्याच्या मागचा उद्देश काय होता? सगळ्यात अगोदर आपल्याला माहित आहे की तिमथ्याकडून त्याने जी बातमी त्याला मिळालेली होती खूपच आनंददायक होती, समाधान देणारी होती. आणि जणू काय पाऊल म्हणतो की त्या बातमीने माझ्या जीवात जीव आणलेला आहे. बरोबर. पण तरी सुद्धा तो तिथं थांबत नाही. आता त्याची इच्छा आहे की नाही, मी जे कानाने ऐकलंय ते नक्कीच आहे, परंतु मला तोंडोतोंड त्यांना भेटायचंय. मला समक्ष तिथं जायचं आहे. आणि विशेष करून मला माझ्या डोळ्यांनी त्यांना पाहायचं आहे आणि त्यांच्यासोबत मला वेळ घालवायचा आहे. कारण आपल्याला पाहायला भेटतं की पौलाच्या हृदयात एक चुरचूर नेहमी होती थेसलोनिका येथील मंडळीबद्दल. कारण पौल जो आहे ज्यावेळेस फिलिप शहरातून ज्यावेळेस तो पुढे आणि पुढे थेसलोनिका इथे आला, आपल्याला पाहायला भेटतं तिथं तो 3च आठवडे राहू शकलेला होता. जास्त काळ तो राहू शकला नाही, कारण तिथं त्याला भयंकर विरोधाला तोंड द्यावं लागलं नाही का. भयंकर जे यहुदी लोक आहेत त्यांनी काही गुंड जे आहेत ते पैसे देऊन मागवले, बोलवले, इतर लोकांना त्यांच्या विरुद्ध उठवलं. अनेक गोष्टी घडल्या ज्या आपण प्रेषितांची कृत्येमध्ये पाहतो. आणि त्यामुळे पाऊल आणि त्याची सहकर्मी त्यांना तिथून निघावं लागलं. परंतु त्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला भेटतं जे 3 आठवडे पॉल तिथं होता, त्या काळामध्ये ज्या गोष्टी तो शिकू शकलेला आहे त्या गोष्टीकडे पाहता तो म्हणतो की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खऱ्या रीतीने मंडळी जी आहे तिच्यासाठी पूर्णपणे तिला उभारणाऱ्या आणि तिला पूर्ण करणाऱ्या नाहीत. अजूनही त्या मंडळीमध्ये काही उणिवा आहेत. अजूनही त्या मंडळीमध्ये अशी काही गोष्ट आहेत जी हरवलेली आहे, ती पुन्हा येणं गरजेचं आहे. ती उणीव भरून काढणं गरजेचं आहे, जेणेकरून ती मंडळी त्या विश्वासामध्ये अधिक पूर्ण म्हणून उभी राहील. आणि पॉल म्हणतो की आम्ही त्यासाठी तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न केला नाही का. अध्याय 2 मध्ये आपल्याला पाहायला भेटतो तो सैतानाने आम्हाला अडवलेला आहे आणि आम्हाला त्याने पुष्कळ अडखळण केलेलं आहे. आणि मग आपण पाहिलं सैतान कुणाला तो म्हणत आहे, कोणत्या प्रकारे बोलत आहे. कारण काही यहुदी लोक त्याला अडखळण करत होते, त्याच्यावर आरोप करत होते, त्याला तो येऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारे ते जाळे आखत होते नाही का. पण पौल ज्यावेळेस इथं प्रार्थना करत आहे त्याच्या प्रार्थनेचा जो मुद्दा आहे किंवा त्याचा जो मुख्य विषय आहे तो हाच होता, पहा हे जे अडखळणं आहेत ते देवाने दूर करावीत आणि मी तुम्हाला तोंडोतोंड पाहावं, तुमच्या समोर मी यावं. आणि म्हणून इथं सांगितलं की मी रात्रंदिवस पुष्कळ प्रार्थना करतो. याचा अर्थ असा नाही की तो बिलकुल झोपतच नाही, नाही का. तर रात्रंदिवस पुष्कळ प्रार्थना करतो म्हणजे जेव्हा जेव्हा तो प्रार्थना करतो त्या प्रत्येक वेळी तो न विसरता हे मुद्दे जे आहे ते हाताळल्याशिवाय राहत नाही तो.
त्याला ते बोलायचंय पौलाला, की मी जेव्हा मी प्रार्थना करतो, कारण पौलाला फक्त तेच नव्हतं, तो मंडप सुद्धा बनवत होता दिवसा, नाही का? तो इतर लोकांना भेटी पण द्यायचा, इतर गावामध्ये तो जायचा, इतर लोकांना भेटणं, सगळ्या गोष्टी. परंतु ज्यावेळी प्रार्थना साठी तो बसायचा, त्यावेळी तो थेसलोनिका येथील मंडळीला, नेहमी मंडळीसाठी प्रार्थना करत होता. आणि त्या पहिल्या सर्व त्या मुद्द्यांमध्ये पहिला मुद्दा त्याचा हा होता, की आम्हाला त्यांच्याकडे जाण्यासाठी प्रभू तो आमचा मार्ग मोकळा कर. आता पुढचा जो प्रश्न आहे तो असा उपस्थित होतो इथं, की पौल नक्कीच रात्रंदिवस प्रार्थना करतो, पण तो कुणाकडे तो प्रार्थना करत आहे? त्याच्या प्रार्थनेचं केंद्र काय आहे? आणि आपल्याला खऱ्या रीतीने सुंदर असा नमुना इथं भेटतो, की आपण खऱ्या रीतीने कुणाकडे प्रार्थना करावी, आपण कुणाकडे प्रार्थना करतो. पुष्कळ वेळा आपण गोंधळून जातो, नाही का? अं, पित्याकडे प्रार्थना करावी, पुत्राकडे करावी, पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करावी, कुणाकडे आम्ही प्रार्थना करतो आणि ती कशी आपण सादर करतो, नाही का? त्याच्याबद्दल पौलाचं खूप सुंदर उदाहरण आपल्याला इथं पाहायला भेटतं, जिथं पौल जो आहे वचन 11 मध्ये ज्यावेळेस प्रार्थना करत आहे, तर कुणाकडे करत आहे? तो म्हणतो, देव आपला पिता हा स्वतः व आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आमचे तुमच्याकडे येणे निर्विघ्न करो. तो कुणाकडे प्रार्थना करत आहे? प्रार्थनेचं केंद्र काय आहे? इथं वचन अ, 11 देत आहे, तो देव. आणि तिथं आपल्याला एक अर्ध, नाही का, छोटा तो कोमा आपल्याला पाहायला भेटतो, नाही का? देव. आणि देव ज्यावेळेस तो म्हणतो, नाही का, सुरुवातीलाच तो देवाकडे प्रार्थना करत आहे, बरोबर? आणि ज्यावेळेस इथं देव हा जो शब्द आपण पाहतो, जर तुम्ही आपण मूळ ग्रीक भाषेमध्ये जर त्या शब्दाचा अभ्यास केला, तर आपल्याला पाहायला भेटेल की तो एकवचनी अर्थाने वापरलेला शब्द आहे. तो अनेकांबद्दल नाहीये. जसं काही ठिकाणी एलोहिम म्हणजे अनेक वचनी शब्द वापरला, पण इथं ज्यावेळेस पॉल प्रार्थना करतो, तो एकवचनी शब्दाने करत आहे. देव, एकाच जिवंत देवाकडे तो प्रार्थना करत आहे. आणि इथं दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला देवाबद्दल शिकायला भेटते. आणि पौलाचं जे हृदय होतं, पौलाचे जो विश्वास होता देवाबद्दलचा, तो सुद्धा या वचन 11 मधून स्पष्ट होतो. पहिली बाब म्हणजे वचन 11 जे आहे ते आपल्याला देवाचं स्वरूप, स्वभाव किंवा चरित्र प्रकट करतं, नाही का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे वचन 11 मध्ये आपल्याला त्या देवाचं जे नातं आहे, नातेसंबंध आहे देवामधील, ते नातेसंबंध आपल्याला वचन 11 मध्ये पाहायला भेटते. एक तर त्याचं स्वरूप, स्वभाव आणि नातेसंबंध. आणि दोन्ही गोष्टी आपल्याला वचन 11 स्पष्ट करतं. आणि इथं आपल्याला पौलाचा विश्वास सुद्धा अगदी स्पष्ट होतो, की पौल कोणत्या देवावर विश्वास ठेवत होता? पौल एकाच जिवंत खऱ्या देवावर विश्वास ठेवत होता. आणि त्या देवाकडे तो प्रार्थना करत आहे. तो म्हणतो की देव आपला पिता हा स्वतः व प्रभू येशू ख्रिस्त आमचा मार्ग तो सरळ करो म्हणे. येथे त्रैक देवाबद्दल जरी आपल्याला स्पष्ट रीतीने काही शिकवण पाहायला भेटत नसली या पत्रामध्ये स्पष्ट रीतीने, तरी सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं नकळत पौल जो आहे त्रैक्याचं तत्व त्याच्या प्रार्थनेमध्ये आणि त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये तो मांडतो. आणि अगदी सुरुवातीपासून आपण त्रैक देवाबद्दल थेसलोनिकाच्या पत्रामध्ये पाहतो, नाही का? आणि इथं सुद्धा पौलाची जी प्रार्थना होती, ती प्रार्थना त्रैक्य केंद्रित आहे. त्रैक्य देवाशी केंद्रित ते आहे. आणि पौलाचा विश्वास जो आहे इथं प्रगट होत आहे, तो म्हणतो देव, एकाच जिवंत देवाकडे तो प्रार्थना करत आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की हा जो देव आहे, हा देव त्यामध्ये आपण पाहतो की तीन व्यक्तीने तीन व्यक्ती या एकाच देवपणामध्ये सामावलेले आहे. हा एकच जिवंत खरा देव आहे. आणि त्या देवाकडे पौल प्रार्थना करत आहे, तो विनंती करत आहे. आणि मग पुढे हा देव कोण आहे, हा देव कोण आहे त्याच्याबद्दल तो आणखी उलगडा करतो. हा देव कोण आहे ज्याच्याकडे तो प्रार्थना करत आहे? तो म्हणतो आपला पिता हा स्वतः आपला प्रभू येशू ख्रिस्त. आता हा एकच देव आहे ज्यामध्ये आपल्याला हे तीन व्यक्ती पाहायला भेटतात, देवचं पिता, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा. आणि इथं विशेष करून दोन त्रैक्यातील व्यक्ती आपण पाहतो. त्यातील पहिला व्यक्ती म्हणजे पिता आणि दुसरा व्यक्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि आपल्याला पाहायला भेटतं की दोन्ही सोबत तो एक शब्द जोडत आहे, तो म्हणजे काय? आपला. आपला पिता आणि आपला प्रभू, नाही का? आणि विशेष करून
आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस इथं तो म्हणतो की देव आपला पिता, तर इथं आपल्याला हे शिकायला भेटतं की आपलं जे नातं आहे देवासोबत कसं आहे. आणि विशेष करून ज्यावेळेस तो देव आपला पिता म्हणतो, तर तो म्हणून इथं आपल्याला याची आठवण करून देत आहे की जो सार्वकालिकतेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, तो ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्ताद्वारे आता सर्व विश्वासणाऱ्यांचा पिता झालेला आहे. आणि म्हणून आपला हा शब्द पाऊल इथं वापरत आहे. आणि पुढे तो म्हणतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त, आता ज्यावेळेस तो ख्रिस्ताची ओळख तो देतो आणि ज्यावेळेस तो ख्रिस्ताकडे पण प्रार्थना करत आहे, तर तो इथं 3 शब्दाने आपल्याला पाहायला भेटतं की प्रार्थना करत आहे, प्रभू येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त. आणि ज्यावेळेस आपण या तिन्ही शब्दांचा जर बारकाईने अभ्यास केला, तर नक्कीच इथं पित्याबद्दल तो बोलतो आणि इथं प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोलतो. तर तो एकतर जे यहुदी लोक होते त्या मंडळीमध्ये जणू काय त्यांना सुद्धा या प्रार्थनेतून हे शिकवण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही ज्या यहोवा देवावर विश्वास ठेवता, तो यहोवा देव आम्हाला ख्रिस्ताने दाखवलेला आहे. ख्रिस्तामध्ये तो प्रगट झालेला आहे. आणि विशेष करून तो इथं आपला प्रभू येशू ख्रिस्त हा शब्द इथं उच्चारत आहे, नाही का? तर प्रभू म्हणजे तो आपला आपला मस्तक आहे, तो आपला मालक आहे, तो आपला धनी आहे. आणि तो आपला मालक कोणत्या अर्थाने आहे बरं? कारण त्याने खंडणी भरली आणि मोलाने आपल्याला विकत घेतलेला आहे. वधस्तंभावर त्याने आपलं अनमोल रक्त सांडलेलं आहे. त्याने आपल्या बदली प्रायश्चित केलेला आहे, बरोबर? आणि आपला तो प्रभू आणि तो ख्रिस्त आपल्याला पाहायला भेटतो, तो प्रभू झालेला आहे. आणि तो नेहमी सार्वकालिकतेमध्ये आपला महान निर्माणकर्त्या नात्याने तो प्रभू होताच, परंतु महान तारणारा या नात्याने आता तो आपला प्रभू झालेला आहे. आणि त्याच्याबद्दल आपल्याला फिलिपिकरास पत्रामध्ये पाहायला भेटतं, त्याने वधस्तंभावर आपला प्राण दिला, तो मरण पावला आणि आपल्याला पाहायला भेटतं त्या मरणातून तो पुन्हा उठलेला आहे. आणि त्या प्रकारे त्याला ख्रिस्तानी प्रभू केलं देवाने, बरोबर? आणि मग इथं प्रभू हा शब्द आपल्याला त्या वधस्तंभावरील ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य दाखवितं. आणि आता ख्रिस्तामधील आपलं नातं आणि ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्तासोबतच आपलं नातं काय आहे त्याबद्दल तो सांगत आहे. पुढे प्रभू येशू तो तारणारा प्रभू आहे. आणि ख्रिस्त आपल्याला पाहायला भेटतं की तो अभिवचनाचा तो मसिहा आहे, ज्याच्याबद्दल जुन्या करारामध्ये वारंवार संदेष्ट्यांनी आणि नियमशास्त्राने साक्ष दिलेली होती. तर पौल प्रार्थना करतो, त्या प्रार्थनेचं केंद्र काय आहे? तर इथं आपल्याला पाहायला भेटतं खुद्द तो जिवंत खरा देव, त्या देवाकडे तो प्रार्थना करत आहे. स्वर्गीय पित्याकडे तो प्रार्थना करत आहे. पुत्राकडे आपण प्रार्थना करतो, ह्या त्रैक देवाकडे आपण प्रार्थना करतो. कारण ज्या प्रकारे पिता सर्व आदरास पात्र आहे, गौरवास पात्र आहे, त्याच प्रकारे पुत्र सुद्धा सर्व आदरास आणि गौरवास पात्र आहे. त्याच प्रकारे देव पवित्र आत्मा सुद्धा सर्व सन्मानास आणि गौरवास पात्र आहे. त्रैक देव जो आहे तो गौरवी आहे, तो पराक्रमी आहे. आणि नक्कीच तारणाच्या कार्यामध्ये त्रैक देव एकमेकांच्या अधीन राहून कार्य करताना आपल्याला दिसतो. परंतु सरते शेवटी सर्वाच ध्येय एक आहे आणि सरते शेवटी सर्व गोष्टींचं गौरव ह्या त्रैक देवाला जातं, नाही का? आणि मग आपल्याला पाहायला भेटतं त्या त्रैक देवाकडे पॉल प्रार्थना करत आहे. आणि एवढंच नाही, तर इथं पिता आणि पुत्र अशा ज्या प्रकारे तो म्हणतो, तर तिथं एकतर आपल्याला पाहायला भेटतं की इथं ख्रिस्त जो आहे तो पित्या समान आहे, बरोबर? त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची दर्जा नाहीये, नाही का? पिता उंच आहे आणि मग त्याच्या खाली पुत्र आहे, अशा प्रकारे नाही. तर ज्या प्रकारे पिता सार्वभौम आहे, महान निर्माण करताय, सर्व श्रेष्ठ आहे, सर्व व्यापी, सर्व ज्ञानी आहे, त्याच प्रकारे पुत्र आहे, त्याच प्रकारे पवित्र आत्मा आहे, बरोबर? आणि मग ती जी पातळी आहे, समान एकाच दर्जावर हे त्रैक देव आहे आपल्याला पाहायला भेटते. तिन्ही व्यक्ती आहे, त्यांच्यामध्ये देवपणाची पूर्णता वसते, नाही का? ज्या प्रकारे पित्यामध्ये पूर्ण दैवत्व आपण पाहतो, पूर्ण देवपण आपण पाहतो, त्याच प्रकारे पुत्रामध्ये सुद्धा पूर्ण देवपण आहे. त्याच प्रकारे पवित्र आत्म्यामध्ये सुद्धा पूर्ण देवपण आहे. तिथं कोणत्याही प्रकारे टक्केवारी नाहीये, नाही का? 30% इथं, 30% इथं, 30% इथं, अशा प्रकारे कुठेही नाही. म्हणून पौलाची प्रार्थना सुद्धा किती सैद्धांतिक आहे, बरोबर? तो पित्याकडे प्रार्थना करतो, पुत्राकडे, त्या त्रैक देवाकडे प्रार्थना करतो आणि तो प्रार्थना करत आहे.
आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं आणखी एक महत्वाची गोष्ट इथून आपण शिकू शकतो या प्रार्थनेमधून. ज्यावेळेस तो पित्याकडे प्रार्थना करतो, पुत्राकडे प्रार्थना करतो, इथे इथे त्यांचा दर्जा, देवपणामधील समानता आपल्याला पाहायला भेटते. त्यासोबतच त्या त्रैक्यामधील ऐक्य सुद्धा आपल्याला शिकायला भेटतं. त्या ऐक्याबद्दल सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं, कारण एकच देव म्हणून पौल इथं उल्लेख करत आहे, नाही का? एकच देव म्हणून त्रैक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, जरी हे तीन व्यक्ती वेगळे आहेत, हा, परंतु एकच जिवंत खरा देव. त्यांच्यामध्ये ऐक्य आपल्याला पाहावयास मिळतं. तर या त्रैक देवाकडे पौल प्रार्थना करत आहे. काय प्रार्थना करत आहे बरं? प्रवचन 11 मध्ये सांगितलं, आमचे तुमच्याकडे येणे निर्विघ्न करो. आमचे तुमच्याकडे येणे निर्विघ्न करो. आता निर्विघ्न, हा जो शब्द आहे, जर आपण पाहिलं तर विघ्न म्हणजे काहीतरी अडखळ, नाही का? अडथळे येणं. आणि निर्विघ्न म्हणजे अडथळ्या विना, नाही का? कोणत्याही प्रकारचा अडथळे येऊ नये. मग आमचा मार्ग सरळ करो, सरळ भाषेमध्ये, नाही का? याचा अर्थ असा आहे की देव सर्व जे अडथळे आहेत, जे तुमच्यापर्यंत मला येऊ देत नाहीयेत, नाही का, ते सर्व अडथळे तो दूर करेल, जेणेकरून मी थेट तुमच्याकडे येऊ शकेल. बरोबर. आणि पाऊल ची प्रार्थना करत आहे. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं, तर इथं दुसरा मुद्दा आपण पाहत आहोत की कुणाकडे तो प्रार्थना करतो, तर जिवंत खऱ्या देवाकडे, नाही का? जो त्रैक्य देव आहे, त्याबद्दल आपण आता शिकलेलो आहे. आता पौलाची विनंती काय आहे, काय तो प्रार्थना करत आहे, त्याचे प्रार्थनेचे मुद्दे काय आहेत? तर ते मुद्दे आपल्याला विशेष करून अध्याय 3 वचन 10, वचन 10 आहे त्याचा दुसऱ्या भागामध्ये पहिला मुद्दा आपल्याला पाहायला भेटल. कशासाठी पॉल प्रार्थना करतोय? तर इथं सांगितलंय की आम्ही तुम्हाला तोंडोतोंड पाहावे आणि तुमच्या विश्वासातील न्यूनता पूर्ण करावी. बरोबर. पहिली विनंती आपल्याला वचन 10 मध्ये पाहायला भेटते, आम्ही तुम्हाला तोंडोतोंड पाहावे. पौलाचं मंडळीला भेटणं आणि त्यांना तोंडोतोंड पाहणं हे का बरं महत्वाचं पौलाला वाटत आहे? जरी तिमोथ्याने त्याला, आपल्याला पाहायला भेटतं की जो तिमोथ्याने त्याला चांगली बातमी दिलेली आहे, तरी सुद्धा पाऊल इतका उत्सुक का आहे? मंडळीला समक्ष भेटण्यासाठी इतका आतुर तो का आहे? मंडळीला भेटण्यासाठी. याच्या आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट इथून शिकायला भेटल, तोंडोतोंड पाहणं, नाही का? तर इथं पौलाला जे सहभागितेचं महत्व जे आहे, नाही का, त्याची जाणीव होती. मंडळीची सहभागिता, ख्रिस्ताच्या लोकांमध्ये एकत्रित येणं, ते किती महत्वाची बाब आहे. बरोबर. त्यांच्यासोबत वेळ घालवणं ही किती अद्भुत, महान अशी गोष्ट आहे. याचं महत्व पौलाला होतं. पहिली गोष्ट इथून आपल्याला स्पष्ट होते, नाही का? आणि पुढे काय? तुम्हाला तोंडोतोंड पाहिल. आणि मग पुढे आपल्याला शिकायला भेटतं की तुमच्या विश्वासातील न्यूनता पूर्ण करावी. तुमच्या विश्वासातील न्यूनता पूर्ण करावी. आता न्यूनता हा जो शब्द आहे, म्हणजे उणीव, नाही का? मूळ जर आपण भाषेनुसार जर याचा अर्थ पाहिला, न्यूनता म्हणजे उणीव, किंवा काहीतरी कमी आहे, किंवा काहीतरी खाली आहे, हरवलेला आहे, अशा प्रकारचा हा शब्द आहे. आणि त्याला योग्य रीतीने रचणं किंवा योग्य रीतीने मांडणं, किंवा जे कमी आहे ती भरणं, किंवा जी उणीव आहे ती भरून काढणं, अशा प्रकारचा शब्द आहे. आणि हा शब्द आपल्याला इतर वेगवेगळ्या मार्गाने नवीन करारामध्ये वापरलेला पाहायला भेटतो. जसं रोमकारास पत्र 9 अध्याय वचन 22 मध्ये आपण पाहतो, जिथं सांगितलेले की आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना, नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वागवून घेतले. इथं वागवून
घेतले हा शब्द वापरलेला आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या अर्थाने आणखी एक शब्द आपल्याला गलती 6 आणि वचन 1 मध्ये पाहायला भेटतं, जिथे सांगितलं, बंधुजन, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. तुम्ही परीक्षेत पडू नये, तूही परीक्षेत पडू नयेस म्हणून स्वतःकडे लक्ष दे. इथं लक्ष दे हा शब्द आहे, जो मूळ भाषेमध्ये जो शब्द वापरण्यात आलेला आहे त्यासाठी वापरण्यात वेगवेगळ्या अर्थाने तो शब्द वापरण्यात आलेला आहे. परंतु ज्यावेळेस आपण या शब्दाकडे पाहतो न्यूनता, तर नक्कीच आपल्याला पाहायला भेटतं की पॉल वेगवेगळ्या प्रकारे मंडळीची प्रशंसा करताना आपल्याला दिसतो. जर आपण अध्याय 1 आणि वचन 3 जर आपण वाचलं, तिथं पाहतो म्हणतो की आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर याचे आम्ही निरंतर स्मरण करतो, नाही का. त्यानंतर आपण वचन 7 मध्ये पाहतो, जिथे पॉल म्हणतो की आशाने मासिदोनिया व अखया ह्यातील सर्व विश्वास ठेवणारे ह्यांना तुम्ही आदर्श झाला आहात. तर फार प्रशंसा पॉल या मंडळीबद्दल करत आहे. नक्कीच प्रशंसा करत आहे, कारण ह्या मंडळीची ही साक्ष आहे, फारच चांगली आहे आणि पौला समोर ती पोहोचलेली आहे. पॉल त्याबद्दल नक्कीच आनंदी आहे. मग त्याच्या पलीकडे काय? पॉल तिथंच थांबत आहे का? नाही. पौल आनंदी आहे, परंतु पौलाची इच्छा आहे की पहा, हे सर्व काही आहे तरी अजूनही मंडळीमध्ये काहीतरी कमतरता आहे, काहीतरी उणीव आहे, ते अजूनही पूर्ण नाहीये. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की एक देवाचे सेवक आहेत ते अशा प्रकारे म्हणतात की पौलाचं पत्र जे आहे ते नक्कीच मंडळीला एका अर्थाने फायदेशीर होतं. कारण पत्रातून तो अनेक मुद्दे स्पष्ट करत होता, परंतु त्याच्याही पलीकडे पौलाची वैयक्तिक उपस्थिती जी आहे ती अधिक प्रभावी कार्य करणारी असणार होती. म्हणून पौलाने तिथं जाणं गरजेचं आहे, नाही का. आणि जर आपण बारकाईने अ, हा जो संदर्भ आहे जर आपण वाचला, तर इथं खऱ्या रीतीने प्रेषितांचं मंडळीत असणं आणि प्रेषितांचं शिक्षण मंडळीत असणं, त्याचं मोल किती अद्भुत आहे ते सुद्धा आपल्याला इथून शिकायला भेटतं. कारण पॉल ज्यावेळेस इथं प्रार्थना करतो आणि त्याच्या प्रार्थनेमध्ये आपण पाहतो की त्यांच्या विश्वासातील न्यूनता पूर्ण करावी, पूर्ण करावी, हा शब्द इथं वापरलेला आहे. तर नक्कीच मंडळीने प्रेषितांच्या प्रभावाखाली असणं गरजेचं आहे, कारण प्रेषितांची शिकवण आपली उणीव भरून काढतं, नाही का. आज प्रेषित नाहीत, पण त्यांचं लिखाण आपल्याकडे आहे, देवाचं वचन आपल्याकडे आहे, प्रेषितांद्वारे लिहून ठेवलेलं. प्रेषितांची शिकवण लिखित स्वरूपात नवीन करारामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. आणि ती शिकवण, ते लिखाण आपल्याला काय करतं, आपली उणीव भरून काढण्यासाठी आहे. जरी देहाने प्रेषित आज मंडळीमध्ये उपस्थित नाहीत, परंतु त्यांच्या लिखाणाद्वारे प्रेषितांचं शिकवण मंडळीमध्ये आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की इफिस 2 आणि 20 मध्ये प्रेषितांचं शिकवण आणि संदेष्टांची शिकवण त्याचं मोल आपल्याला पाहायला भेटतं, कारण मंडळी मुळात प्रेषित आणि संदेष्टे यांच्या शिकवणीच्या पायावर रचली गेलेली आहे, प्रेषित आणि संदेष्टावर रचली गेलेली आहे. आणि या मंडळीचा मुख्य कोनशिला कोण आहे? ख्रिस्त आहे. आणि ख्रिस्तानेच मंडळीसाठी पायाभरणी म्हणून संदेष्टांना आणि प्रेषितांना उभं केलेलं होतं. आणि म्हणून प्रेषित आणि संदेष्टे यांचं शिकवण मंडळीमध्ये तितकंच मोलाचं आहे. आणि म्हणूनच पौलाचं थेसलोनिका येथे जाणं फारच अद्भुत होतं, कारण पौलाचं तेथे जाणं त्या मंडळीची उणीव भरून काढणारं होतं. त्या मंडळीमध्ये अजून काही चुकीचे दृष्टिकोन असतील किंवा तत्वाबद्दल काही विचार असतील, ते तो भरून काढू शकत होता. आणि चुकीचे दृष्टिकोन, चुकीचे काही प्रश्न असतील ते सोडवावे म्हणून तो त्या ठिकाणी जाऊ इच्छित होता. आणि मला असं वाटतं की काय उणीव त्या मंडळीमध्ये आणखी असावी, तर त्याचा मुद्दा जर आपण पाहिला तर वचन 12 मध्ये जी दुसरी विनंती पॉल सादर करतो त्यानुसार आपण पाहू शकतो, जिथं कुठंतरी जर नक्कीच ती मंडळी प्रीती करत होती, परंतु कुठेतरी ती प्रीती वाढणं गरजेचं होतं. आणि दुसरी बाब, त्या मंडळीमध्ये कदाचित ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल आणि भविष्याबद्दलचे सुद्धा काही प्रश्न असतील, कारण 3 आठवड्यामध्ये काय शिकवणार आहे पॉल, नाही का. त्याने सुवार्ता गाजवली, जे महत्वाची सत्य त्याने गाजवली, परंतु आणखी मंडळीला त्यामध्ये
मुळावणं, आणखी त्यामध्ये वाढत जाणं गरजेचं होतं. आणि म्हणून पाऊल जो आहे तो तिथं जाणं गरजेचं आहे. तर पहिली विनंती आपल्याला इथं पाहायला भेटते की मी जाईल, मी तुमच्यामध्ये येईल, जेणेकरून तुमच्या विश्वासातील न्यूनता पूर्ण करावी. दुसरी विनंती वचन 12 आपल्याला देतं, आणि जशी आमची प्रीती तुमच्यावर, आणि तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो. आता इथं आपल्याला या वचनामध्ये काही जे शब्द प्रयोग पाऊल करत आहे, त्या शब्द प्रयोगाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर तो म्हणतो जशी आमची प्रीती तुमच्यावर, आणि मग तो म्हणतो तुमची प्रीती एकमेकांवर, आणि मग पुढे तो म्हणतो की सर्वांवर. बरोबर, तुमच्यावर, एकमेकांवर आणि सर्वांवर. या तीन शब्दांकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे, ज्याच्यासाठी पौलाला वाटत आहे की प्रार्थना करणं गरजेचं आहे. पॉल म्हणतो की आमचं येणं तुमच्याकडे देव निर्विघ्न करो, जे आपण अगोदर पाहिलं. आणि पुढे तो प्रार्थना करतो की जशी आमची प्रीती तुमच्यावर. पौल त्याच्या सहकर्मींनी एक किस्सा मंडळी समोर ठेवलेला होता. मंडळीने त्यांचं जीवन पाहिलं, ते कशा मोठ्या वादळात, नाही का, फारच अगदी त्या त्या फटके खाऊन फिलिपेमध्ये भयंकर भूमिकंप झाला, भयंकर वेदना, लोकांचं बोलणं, नाही का, ते अंगावर ते वन घेऊन ते थेसलोनिका येथे पोहोचलेले आहेत, त्या वेदनेने पोहोचले, आणि त्यांच्या बोलण्यातून तो कळवळा आणि ती प्रीती मंडळीने पाहिलं. त्या 3 आठवड्यामध्ये पौलाचं मंडळीमध्ये बसणं उठणं आणि इतरांसोबतचं बसणं उठणं हे मंडळी समोर होतं. आणि मंडळीने अगदी जवळून त्या पौलाचं प्रेम अभ्यासलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि पौलासोबत तिमोथी, आणि आपल्याला पाहायला भेटतं की सिला, त्यांचं प्रेम सुद्धा त्यांनी पाहिलेलं आहे. म्हणूनच तो म्हणतो की आमची प्रीती तुमच्यावर, त्याने कित्ता घालून दिलेला आहे. आता इथं आपल्याला पाहायला भेटतं की पौल का बरं प्रेमासाठी बोलत आहे. कारण थेसलोनिका येथील मंडळीमध्ये प्रेम नव्हतं का? ती प्रेमविहीन मंडळी होती का? तर बिलकुल नाही. तिच्यामध्ये तर प्रेम होतच. कारण अगोदरच अध्याय 1 मध्ये तो देवाचे आभार मानतो, कारण तो म्हणतो की प्रीतीने केलेले श्रम, ते प्रीतीने सर्व श्रम करत होते, नाही का. आणि त्यांच्यामध्ये नक्कीच प्रीती होती, पण त्याची इच्छा आहे की ती प्रीती वाढावी. बरोबर. आणि पौल त्याच्यासाठी प्रार्थना करतो. आता इथं प्रीती किंवा प्रेम हा जो शब्द वापरलेला आहे, आपल्याला पाहायला भेटतं, तो अगापे प्रीतीबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतो. का बरं हे प्रेम महत्वाचं आहे? आणि हे प्रेम काय सर्वच करू शकतो का? आपल्याला पाहायला भेटतं की हे जे प्रेम आहे, एक मनुष्य तोपर्यंत करू शकत नाही जोपर्यंत त्याला देवाच्या आत्म्याच्या कार्याने, देवाने केलेलं ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तामधील जे प्रेम आहे ते समजणार नाही. तोपर्यंत तो हे प्रेम कधीच करू शकणार नाही. या प्रेमाची जाणीव त्याच वेळेस होईल ज्यावेळेस देवाने माझ्यावर कशी प्रीती केली हे मला समजेल, नाही का. आणि ती प्रीती आपल्या सगळ्याला माहित आहे. हे प्रेम पवित्र आत्मा त्याच्या निवडलेल्या लोकांमध्ये उत्पन्न करतो. हे एक त्याचं फळ आहे, अगापे प्रेम. आणि आपल्याला पाहायला भेटतं की पॉल प्रीतीवर का भर देतो. कारण प्रीती हे असं आहे जे ख्रिस्ती विश्वासाचं सार आहे. ख्रिस्ती विश्वासाचं सार आहे. हे मी कोणत्या मुद्द्याने आणि कोणत्या पुराव्यावर आम्ही बोलतो. कारण ख्रिस्त स्वतः प्रीतीचं महत्व स्पष्ट करतो. ज्यावेळेस ख्रिस्ताला एका शास्त्राने विचारलं की गुरुजी, सगळ्यात मोठी आज्ञा कोणती? त्यावेळेस ख्रिस्ताने जे उत्तर दिलं ते पूर्णपणे ह्या एका शब्दाशी गुंफलेलं होतं. आणि ते म्हणजे काय? की तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. आणि मग पौलाच्या प्रार्थनेचं, विनंतीचं मोल आपल्याला यातून कळतं. पौल प्रेमाला फारच जवळीकतेने घेतो, नाही का. योहानमध्ये आपल्याला पुढे ख्रिस्त आणखी आपल्याला हे स्पष्ट करत आहे की आपल्या ख्रिस्ती विश्वासाची खूण काय आहे. आपण ख्रिस्ती विश्वासाचं सार पाहिलं. प्रेम हे ख्रिस्ती विश्वासाचं सार आहे. प्रेम हे ख्रिस्ती विश्वासाची एक खूण पण आहे. कारण पौल काय म्हणत आहे, तुमची एकमेकांवर प्रीती, सॉरी, प्रभू येशू ख्रिस्त योहान 13:35 मध्ये म्हणतो की तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. म्हणजे पाहिलं, एकतर ते ख्रिस्ती विश्वासाचं सार आहे प्रेम,
आणि दुसरीकडे ख्रिस्ती विश्वासाचे एक चिन्ह आहे किंवा खूण आहे. कारण त्यातून दिसतं की एक ख्रिस्ताचे शिष्य आहेत. आणि याबद्दलच याच तत्वावर प्रेषित योहान जो आहे त्याच्या पहिल्या पत्रामध्ये जोर देत असताना तो म्हणतो, पहिले योहान अध्याय 4 आणि वचन 20 मध्ये, मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करेल तर तो लबाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. मग पौलाने आणि त्याच्या सहकर्मीने ती प्रीती केली, आपल्याला पाहायला भेटतं. ती प्रीती ह्या मंडळीने पाहिली. पॉल म्हणतो की आता ती प्रीती तुम्ही एकमेकांवर करा. बरोबर? एकमेकांवर. आणि मग पुढे जाऊन काय म्हणतो? सर्वांवर. आता हे प्रेम जे आहे देवाच्या कुटुंबामध्ये सुरू होतं, आपल्याला पाहायला भेटतं. आणि ते देवाच्या कुटुंबामध्ये म्हणजे मंडळीमध्ये सुरू होतं आणि मंडळीच्या बाहेर वाहत जातं सर्वांवर, ज्यावेळेस पॉल म्हणत आहे नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटते तो म्हणतो की ते अधिक अधिक वाढत गेले पाहिजे. आपण सर्वांवर प्रेम केलं पाहिजे. जर आपण सर्वांवर प्रेम करत असू तर आपण त्यांच्यासाठी, त्यांचं जीवन बदलण्यासाठी आपण प्रार्थना करू, नित्य त्यांना ख्रिस्त गाजू, त्यांच्याबद्दल आपल्या मनात कळवळ असेल नाही का, आपल्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर प्रीती करणं अगदी नाही का सोपं आहे आपल्याला. आणि पॉल जो आहे तो म्हणतो की जे आपल्यावर प्रीती करतात त्यांच्यावर प्रीती करणं हे अगदी नाही का, एक एक आपण म्हणू शकतो फारच फारच छोटं प्रेम म्हणू शकतो आपण याला. परंतु खरी अगापे प्रीती ही फारच अद्भुत आहे. ती प्रीती आपल्या एकमेकांमध्ये आहेच, परंतु इतरांवर सुद्धा आहे. आणि पॉल म्हणतो, आम्ही तुमच्यावर प्रेम केले तसे मंडळीने एकमेकांसाठी प्रीतीचे एक उदाहरण बनणं गरजेचं आहे. या प्रीतीसाठी पॉल प्रार्थना करत आहे. पॉल प्रार्थना करतो की देवाने आमचा मार्ग मोकळा करावा, जेणेकरून आम्ही तुमच्याकडे येऊ, ती उणीव भरू काढू शकू आणि आणखी आमच्यातून तुम्ही ती प्रीती पाहाल आणि पहा त्या प्रीतीमध्ये तुम्ही वाढाल, तुम्ही एकमेकावर प्रीती करायला शिकाल आणि याचा परिणाम काय होईल की तुम्ही एकमेकावरच नाही तर सर्वांवरही प्रीती करायला शिकाल. आता सर्वांवर प्रीती करणं म्हणजे याचा अर्थ असा नाही की पहा जे काही बाहेर जगात चालतं नाही का त्या सर्व गोष्टी करणं नाही, पण हा एक ख्रिस्ती व्यक्तीचं हृदय दाखवणारा शब्द आहे. तुमच्या प्रीतीतून ख्रिस्ताचे तुम्ही शिष्य आहात हे दिसून येईल. आणि म्हणूनच त्याबद्दल पॉल इथं बोलत आहे. मग ह्या विनंत्या पॉल सादर करतो, त्यांच्या विश्वासातील न्यूनता भरून काढावी आणि त्यांची प्रीती वाढावी. तिसरी महत्वाची गोष्ट आपल्याला इथून पाहायला भेटते ती म्हणजे काय, आता या सगळ्यांचा उद्देश काय आहे, या प्रार्थनेचा उद्देश काय आहे. तो उद्देश वचन 13 मध्ये पाहायला भेटतो, यासाठी की आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल, त्यावेळेस त्याने तुमचे अंतःकरणे देव आपला पिता याच्या समोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावीत. प्रेज गॉड. पावलाच्या प्रार्थनेचा उद्देश काय आहे, यासाठी की हा शब्द उद्देश दाखवणारा शब्द आहे. पाऊल का प्रार्थना करत आहे त्याचा उद्देश वचन 13 देतं. वचन 13 सांगतं यासाठी की आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल, त्यावेळेस त्याने तुमचे अंतःकरणे देव आपला पिता ह्याच्या समोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावीत. तुम्हाला माहिती आहे का, तारणाच्या पहिल्या काळामध्ये आणि विशेष करून तारणाच्या अगोदर सार्वकालिकतेमध्ये देवाने ह्याच कार्यासाठी एक कृती केलेली आहे आणि ती कृती म्हणजे देवाची सार्वभौम निवड. याच्याबद्दल आपल्याला इफिसकारास पत्रामध्ये शिकायला भेटतं. का बरं देवाने निवडलं, त्याचं कारण होतं की आपण त्याच्या समोर निर्दोष आणि पवित्रतेत असे उभे राहावे. आणि त्याने कुणा ठाई निवडलं, ख्रिस्त येशू ठाई निवडलेला आहे. आणि आता इथं भविष्याकडे पाहून पाऊल तेच बोलत आहे की ज्याच्यासाठी देवाने निवडलं, ख्रिस्ता ठाई आपल्याला निवडलेलं आहे, जेणेकरून आपण त्या पित्यासमोर निर्दोष आणि निष्कलंक असं उभं राहावं. आता मात्र तो काय म्हणत आहे की पहा, त्याच कार्यासाठी ख्रिस्त ज्यावेळेस महान वैभवाने येईल त्यावेळेस त्याच्या समोर तुमचे अंतःकरणे देव आपला पिता याच्या समोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावीत. पॉल भविष्यातील त्या ख्रिस्ती जीवनाला एका नांगराप्रमाणे दाखवता येतं, ज्या नांगरात आपण स्थिर असे अटकले गेलेलो आहोत, अडकले गेलेलो आहोत.
सध्याच्या अनुभवात आपल्याला पाहायला भेटतं की आपण त्या त्या मार्गाकडे मार्गाकडे पाहतो पाहतो आणि आणि त्याद्वारे आपल्याला पाहायला भेटतं की पुढे विशेष करून अम, की कशा प्रकारे हे जे नांगर आहे आपल्याला पुढे स्थिर करतं नाही का. आणि याच्याबद्दलच बोलत असताना एक देवासेवक म्हणतात की विश्वासणाऱ्यांना देवाने त्याच्या राज्यात आणि गौरवात पाचारण केलेलं आहे. बरोबर. आणि हीच भविष्यातील आशा आहे जी पौलाच्या विचारसरणीच्या भूभागावर वर्चस्व गाजवणारी आहे. काय बरं? की ख्रिस्तामध्ये त्या गौरवासाठी विश्वासणाऱ्यांना बोलवलेलं आहे. पाऊल प्रेम आणि पवित्रता ह्या दोन ज्या शब्दांना तो जोडत आहे. प्रेम आणि पवित्रता अगदी एकाच दिशेने तो दाखवत आहे. आणि विशेष करून अगोदर तो प्रेमाबद्दल बोलतो आणि इथं पवित्रतेबद्दल तो बोलत आहे. विशेष करून आपल्या इतरांबद्दलचं जे प्रेम आहे ते आपल्याला आपल्या पापांबद्दल पश्चाताप करण्यास, गंभीर बनवण्यास प्रवृत्त करतं. आता हे कोणत्याबद्दल? आपल्या बंधुवर्गांमध्ये, मंडळीमध्ये, एकामेकांमधील जर काही चूकभूल किंवा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे एकमेकांचं मन दुखावलं गेलं, परंतु जर आम्ही एकमेकावर प्रीती करतो तर आम्हाला त्याची जाणीव होते. आम्ही एकमेकांना क्षमा सुद्धा मागतो नाही का. त्याबद्दल पण पावला आठवण करून देत आहे. आणि विशेष करून तो इथं काय म्हणत आहे बघा, की आपले अंतःकरणे, आता आपली मनोवृत्ती, आपलं बोलणं, आपली जीवनशैली जी आहे आपल्या प्रियजनांवर प्रभाव पाडते नाही का. मग एकतर चांगलं जीवन, चांगलं बोलणं नाही का, आणि चांगली मनोवृत्ती चांगला प्रभाव पाडेल. जर वाईट आहे तर वाईट प्रभाव पडेल. बरोबर. तर पाऊल काय म्हणत आहे की देवाचं वचन, प्रार्थना आणि ही प्रीती, ख्रिस्ताची प्रीती जी आपल्या हृदयात ओतण्यात आलेली आहे, देवाने जी उत्पन्न केलेली आहे, तिचा प्रभाव हा खरंच चांगलाच होणार आहे. आणि तो आपल्याला पाहायला भेटतं की खऱ्या रीतीने देवभक्तीबद्दल तो सांगत आहे आणि आपल्याला प्रभावी रीतीने उभी करते. कारण प्रेम जे आहे ते आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताचं आपल्यावरील प्रेम आणि इतरांबद्दलचं आपलं प्रेम जे आहे ते आपले अंतःकरण काय करतं बरं? मजबूत करतं. जेणेकरून आपल्याला आपल्यामध्ये स्वार्थी इच्छा कमी होतात त्यामुळं, आणि आपले चरित्र जे आहे आणि आपल्या ज्या सवयी आहेत त्या ख्रिस्ताच्या नमुन्यानुसार तयार होतात नाही का. कारण ख्रिस्ताने प्रीती केली तशाच प्रकारे नाही का. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं वचन 13 मध्ये, त्याच्या दुसऱ्या भागात पहा, त्या वेळेस त्याने तुमचे अंतःकरणे देव आपला पिता याच्या समोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावीत. जेव्हा पॉल येथे निर्दोष होण्यासाठी हा शब्द वापरतो, त्याचा अर्थ असा नाही की आपण आता परिपूर्ण होऊ नाही का. या स्थितीमध्ये शक्य नाहीये. या स्थितीमध्ये आपण पूर्णपणे निर्दोष होऊ असं हे शक्यच नाहीये परिपूर्ण रीतीने. पण आपल्याला पाहायला भेटतं आपण त्या पूर्णतेसाठी, त्या पूर्णतेकडे वाटचाल करत आहोत. आणि पाऊल इथं आपल्या आचरणाबद्दल बोलत आहे. पाऊल आपल्या जीवनाबद्दल बोलत आहे. आपलं जगणं कसं असायला पाहिजे नाही का. आणि ज्याच्याबद्दल अध्याय 2 वचन 10 मध्ये सुद्धा तो म्हणतो की पहा, पॉल स्वतःबद्दल आणि त्याच्या सहकर्मीबद्दल बोलत असेल तो म्हणतो की आम्ही तुमच्यामध्ये पवित्रतेने आणि नीतीने आणि निर्दोषतेने कसे वागलो. याचा अर्थ पॉल पवित्र होता, निर्दोष होता आणि नीतीने वागणार होता असं नाहीये. तर इथं आपल्याला पाहायला भेटतं की त्यांचं वर्तन कसं होतं ते देवभक्तीशी सुसंगत होतं. आणि त्याबद्दल पॉल आपल्याला आठवण करून देतो. इथं आता पवित्रतेबद्दल बोलत असताना देवासमोर आपलं जे आंतरिक चरित्र आहे आणि शुद्धता आहे त्याबद्दल ते आपल्याला आठवण करून देतं. विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्म्याच्या नवीन जन्माच्या कार्याने पवित्र ठरविण्यात आलेले आहे. आपल्याला देवाच्या सेवेसाठी वेगळे करण्यात आलेले आहे. आणि म्हणूनच पाऊल येथे वाचकांना संतगण म्हणत आहे. पवित्र जनांसह इथं शब्द वापरलेला आहे बघा. आणि पेत्र जो आहे तो अशाच प्रकारचा शब्द प्रयोग करतो. तो म्हणतो की पहा, जसा तुम्हाला पाचारण करणारा पवित्र आहे तसे तुम्हीही तुमच्या सर्व आचरणात पवित्र व्हा. कारण असे लिहिले आहे की तुम्ही पवित्र व्हा कारण मी पवित्र आहे. बरोबर. पौल येथे स्पष्ट करत आहे की हे केवळ देवाचं आपल्यामधील जे कार्य आहे त्याद्वारेच शक्य होईल. कारण हे देव आपला पिता ह्याच्या समोर आहे. हे कधी आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या परिपूर्ण
कार्याद्वारे आपल्याला समजून येतं. पुढे तो म्हणतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्या वेळेस. कधी होणार आहे म्हणतो? आपले अंतःकरण तिथं स्थिर असली पाहिजे. कोणत्या वेळी? ज्यावेळेस ख्रिस्त महान वैभवाने येईल. याचा अर्थ त्यासाठी आपल्याला तयारीत राहायला पाहिजे. ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहत पॉल म्हणत आहे, जेव्हा ख्रिस्त परत येईल तेव्हा केवळ पवित्रताच आपल्याला तारणाची खात्री देऊ शकते. तो प्रार्थना करतो की प्रभूने आमच्या प्रभू येशूच्या त्याच्या सर्व संतांसोबत ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस आमच्या अंतकरणे आपला जो देव आहे पिता त्याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष ठेवलेली असावीत. आणि आता हे निर्दोष आणि पवित्र जीवन आपल्याला पाहायला भेटतं की आपलं आपण आपण त्याद्वारे तारण मिळू शकतो याबद्दल नाहीये, तर आपल्या तारलेल्या जीवनाचं प्रमाण देणारं हे जीवन आहे. बदललेल्या जीवनाचं व्यवहारिक पुरावा हा आहे. आपल्या विश्वासाची खात्री हे आपल्या कृतीतून दिसते. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं मत्ते 12:33 मध्ये की झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले आहे असे म्हणा म्हणे, अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असं म्हणा, कारण फळावरून झाड कळतं म्हटलेलं आहे. बरोबर. तर ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या वेळी आपली पवित्रता विश्वासाच्या वास्तविकतेची साक्ष देईल, ज्याद्वारे आपले तारण झालेले आहे त्या विश्वासाच्या द्वारे. आणि त्याचबद्दल एक दाखला प्रभूने सांगितला 10 कुमारांचा. बरोबर. की जिथं आपल्याला पाहायला भेटतं की 5 मूर्ख आणि 5 शहाण्या म्हटलेल्या. बरोबर. आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि ज्या शहाण्या आहेत त्या म्हणे आतुरतेने त्या वराची वाट पाहत होत्या, तयारीत त्या होत्या, आणि ज्यावेळेस वर आला त्याला त्या सामोरेच गेलेल्या आहेत. आणि तशाच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की तो वर कधी येईल ते माहित नव्हतं. तशाच प्रकारे ख्रिस्त जो वर आहे मंडळीचा तो कधीही येईल आपल्याला माहित नाही. परंतु आपण नित्य त्यासाठी तयार असावं. आणि त्यासाठी देखील पौल जो आहे तो आपल्याला इथं प्रोत्साहित करत आहे. ख्रिस्ताच्या आगमनाबद्दल तो बोलतो तेव्हा तो कदाचित आपल्याला काय करत आहे, विशेष करून पवित्रतेसाठी आणखी प्रेरित करत आहे. आपण पवित्रतेत आपलं जीवन जगावं. तो म्हणतो की ख्रिस्त पवित्र जनांसह येईल. तिथं पवित्र जन हा शब्द वापरलेला आहे. पहिली गोष्ट आपल्याला पाहायला भेटतं, पवित्र जन हा जो शब्द आहे तो ह्या जीवनानंतरची आपली स्थिती दाखवतो. पवित्र जन हा शब्द देवदूतांबद्दल सुद्धा आपल्याला आठवण करून देईल. पवित्र जन हा जो शब्द आहे प्रभूमध्ये विसावा पावलेले जे आहेत आपले प्रियजन त्यांची स्थिती दाखवतो. आणि पवित्र जन हा जो शब्द आहे तो एक तर पौलाला यातून हे दाखवण्याचा प्रयत्न आहे की पहा, आता आपण परिपूर्ण रीतीने पवित्र नाही, परंतु असा एक काळ येईल की जिथं पवित्र जन म्हणून आपण असू पूर्णपणे ते पवित्र आपण हो ख्रिस्तामध्ये. आणि नक्कीच ते पुनरुत्थान आपल्या पावित्र्याला पूर्ण करेल. आणि त्याच्याबद्दलच इब्री 12 आणि 14 मध्ये सांगितलं, सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. तर थोडक्यात ज्यावेळेस आपण पौलाच्या प्रार्थनेबद्दल शिकतो नाही का, पौलाच्या प्रार्थनेबद्दल विचार करतो, तर फार महत्वाची सत्य हे आपल्याला शिकवतं नाही का. प्रार्थना जी आहे पौलाची त्या मंडळीसाठी होती नक्कीच त्या काळापुरती, परंतु ती प्रार्थना आज तितक्याच प्रमाणात आज आपल्या मंडळांसाठी सुद्धा लागू आहे. आज आपल्याला सुद्धा पाहायला भेटतं की मंडळांमध्ये अनेक उणीवा आहेत. ख्रिस्ताबद्दल आहे, त्रैक देवाबद्दल आहे, सत्य सुवार्तेबद्दल आहे, आणि खऱ्या शिक्षणाबद्दल आहे. आणि म्हणून त्या उणीवा भरणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण प्रार्थना करावी. त्यानंतर मंडळांमध्ये प्रीती फारच कमी आहे नाही का. आज अनेक मंडळ्या प्रीतीने थंडावलेल्या आहेत, प्रीतीमध्ये थंडावलेल्या आहेत. अनेक मंडळांमध्ये वादविवाद, मंडळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहावयास भेटतात. आपण मंडळीमध्ये त्यांच्या प्रीतीत त्यांनी वाढावं म्हणून आपण प्रार्थना करावी. ती प्रीती देवावर, एकमेकांवर आणि सर्वांवर. आणि विशेष करून आपल्याला दिलेली महान आशा, आपला प्रभू जो गौरवात विराजमान आहे तो महान गौरवाने पवित्र जनांसह येणार आहे. आणि त्यावेळी तुमचे अंतःकरणे देव आपला पिता याच्या समोर निर्दोष व पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावीत. अंतःकरणे पूर्ण आपल्या जीवनाबद्दल तो बोलतो. आणि स्थिर करावीत हा जो शब्द आहे ना तो अशा प्रकारचा आहे
योग्य रीतीने घडली जावी. त्यावेळेस जसं नाही का ती जाळी आपण म्हणतो, जे मासेमार करणार आहेत, ती जी जाळी वेडेवाकडी झालेली असते, ती करण्यासाठी ते पुष्कळ वेळ खर्च करतात, त्यातील घाण काढतात, त्यातील सर्व काही काढतात, आणि असा एक क्षण येतो जिथे ती जाळी जी आहे पूर्ण शुद्ध झाली, धुतलेली आपल्याला दिसते, पूर्ण नीटनेटकी झालेली दिसते. तशा प्रकारे आहे, नाही का, स्थिर करावी. आणि त्यासाठीच देव नित्य घडवत आहे देवाने. त्यासाठी काही साधनं दिलेली आहेत. ती साधनं काय बरं कृपेची देवाने दिलेली? त्यासाठी देवाने त्याची मंडळी दिली, बरोबर. त्याच्याही पलीकडे त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे, जो आपल्या हृदयात वास करतो. त्याचं वचन आपल्याला दिलेलं आहे, त्याची मंडळी आपल्याला दिलेली आहे, जिथं आपण एकत्रित येतो, जिथे आपल्या उणीवा आपल्याला दिसतात. ज्यावेळेस देवाचा सेवक त्या पुलपीटून वचनाची घोषणा करतो, त्यावेळी देव आपल्या हृदयाचा ठावा घेत असतो, आणि त्या वचनाद्वारे आपली जी वाकडे तिकडे झालेल्या गोष्टी, ती सरळ तो नित्य करतो. आपल्याला नेहमी तो आपल्याला उभा करतो, नाही का. आणि म्हणूनच या विषयाच्या शेवटी येत असताना आपल्या हृदयात आपण झोकून पाहूया. आमचं हृदय आज कुठं आहे? आमची प्रीती आम्ही एकमेकावर कशा प्रकारे करत आहोत? देवावर आम्ही कशी प्रीती करतो? आमची प्रीती खरंच इतरांवर प्रभाव पाडणारी आहे का? आमची जी प्रीती आम्ही करत आहोत त्याद्वारे इतरांना ख्रिस्त दिसतो का? आमचे अंतःकरणे खरंच स्थिर आहेत का? आमच्यामध्ये काय उणीवा आहे आणि त्या भरून काढणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे. आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या हाती आपण पडू. आपण आपण महान जिवंत कृपाळू देवा, आजच्या ह्या बायबल स्टडी करिता आम्हाला प्रियजनांसमवेत उपस्थित राहता आलं. मूल्यवान वचन पहिले थेसलोनिका पत्रातून 3ऱ्या अध्यायामधून तू आम्हाला अनेक महत्वाच्या गोष्टींचं मार्गदर्शन तू केलंस. प्रिय प्रभूजी, आमच्या जीवनात अनेक मार्गात अनेक अडथळा असतात. येण्यासाठी मंडळीमध्ये आणि स्टडीमध्ये सहभागितेमध्ये प्रभू तुझ्या दैनंदिन कृपेने काढावी, आणि पुन्हा आम्हाला संत पावलासारखं प्रभू मंडळीत येण्यासाठी, सहभागितेत येण्यासाठी ओढ द्यावी. सर्व अडथळं पाडून तुला गौरव देण्यासाठी आमचं अंतःकरण उल्हासित कर देवा. आजच्या वचनाबद्दल आज मनापासून आभार मानत आहे. गौरव देवा, अंतःकरण भरून येतात. खरोखर देवा, तुझी प्रीती आम्हाला लागलेली आहे. तू आम्हाला कुठेही बसू देत नाहीस. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. देवाबंधू संदेश कौतुक करून देत आहेस. मोठ्या पैकीने वचन देत आहे. अंतःकरणाची शुद्धता आम्हाला पाहिजे. आम्ही सुद्धा वचनामध्ये वाढत राहावं. प्रिय प्रभू, शिकलेल्या गोष्टी प्रतिदिन अनुकरण करावं. आणि देवा, आमची प्रीती आमच्या पुरतीच नाही, कुटुंबापुरतीच नाही, प्रियजनांपुरतीच नाही, मंडळीपासून आणि देवा इतरांपर्यंत वाहवत जावी, अशी तुझ्या जवळ मागणी करतो. स्वार्थी प्रीती तू काढून टाक प्रभू. खरोखर देवा, तुझं वचन गाजवून जे काही आम्हाला आनंद मिळतो देवा, त्याद्वारे आमचा आनंद तुझी मुक्त सतत तुझ्या संपर्कात राहण्यास. प्रिय प्रभू, आमच्यामध्ये प्रत्येकाने काही मार्गदर्शन करत आलीस, त्याबद्दल आभार मानतो. देवा, आमची मंडळी तुझ्या दयेच्या कृपेच्या हाती घेतलेली आहेस, आणि तुझे सेवक रात्रंदिवस वचनांचा अभ्यास करून आमच्या समोर प्रभू मांडत असताना, शिकवत असताना त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने तू चालवत आहे, आरोग्यामध्ये ठेवत आहेस. म्हणून तुझ्या आणि स्वतः तुझ्या पवित्र पायावर पडतो. स्वतः अनेक अडथळे माझ्यामध्ये पण आहेत ते काढून, आणि तुझ्या प्रेमात तू वाढवते. प्रिय प्रभू, तुझी वेळ तुझ्या हाती सर्व
मंडळीवरती जास्त आणि इथं जमलेली फुले पैसे त्यांच्या लहान संधीपासून ती बघावते आणलंच त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. प्रिय लेकरांचं घर प्रार्थनेसाठी उघडलंच त्याबद्दल धन्यवाद देतो. प्रिय प्रभू सर्व गौरव स्तुती सन्मान तुला देऊन ही लहानशी मुलगी प्रिय धन्यवाद केली म्हणून ते शिकवा. आमेन आमेन.